आपण इथून उलट्या साईडने असं. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह वारेल ब्लॉग. तर बघू शकता आता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. तर बघू शकता याचं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं बघू शकता हे दिसतंय. तर आजचा आपला प्रवास आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टू गोवंडी, म्हणजे जे आपला होमटाऊन आहे ती गोवंडी. तर आपण आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून आपण ट्रेन पकडणार आहोत. तर गोवंडी पर्यंत आपला ट्रॅव्हल असणार आहे. नक्कीच तुम्हाला या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप आवडेल आणि एन्जॉय करणार. हा ब्लॉग तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह असणार. चला तर भेटू आपण सीधा आपल्या ट्रेनच्या हॉल्टवर. तर बघू शकता आपल्या आजूबाजूला खूप क्राऊड आहे. चला तर आता भेटू आपल्या ट्रेनच्या हॉल्टवर. बघू शकता मित्रांनो, तर आता आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आतमध्ये एंटर करत आहोत. बघा तर हे आपले ट्रेन लागलेलं आहे. एक साईडला वाशी लागलेले, एक साईडला गोरेगाव लागले. ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे. इथून तुम्हाला जेवढ्या पण मुंबईमध्ये लाईन असणार तुम्हाला इथून तुम्हाला ट्रॅव्हल करायला भेटणार. तर बघू शकता तर मित्रांनो, तर आपली ट्रेन आता इथून जाणार. तर आता आपण आपल्या ट्रेनने प्रवास करणार आहे, ते म्हणजे आपली वाशी. 4:57 आपली वाशी ट्रेन आहे. तर बघू शकता मित्रांनो, आता गोरेगाव ट्रेन इथून डिपार्चर झालेले. तर आता आपण आपली वाशी ट्रेन पकडणार आहोत. तर तुम्हाला आपले ब्लॉग कशा वाटतात नक्कीच कमेंटमध्ये कळवा. अशा ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, तर आता आपल्या ट्रेन आहे वाशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून आपली ट्रेन सुटणार आहे. त्याचा वाशी ट्रेन लागलेली आहे. ज्या आपली डबल लाईन आहे त्या आपल्याला जायचं आहे गोवंडीला. तर बघू शकता आता वाशी इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे ट्रेन भेटायला भेटणार. तसे तुम्हाला सेंट्रल लाईन, वेस्टर्न लाईन पण बघायला भेटणार. तर आता फायनली चुकून ट्रेन अरायव्हिंग झालेली. तर आता आपल्या ट्रेनचा डिपोर्टचा टायमिंग झालेला आहे. तर आता बघू शकता आपला ट्रेन. तर 2 मिनिटात आता आपली ट्रेन सुटणार आहे, इथून डिपोर्ट करणार. आता रे रोड बघू शकता, रे रोड आता अरायव्हिंग झालेलं आहे. टावर लाईन वरून तुम्हाला रे रोड स्टेशन आता अरायव्हिंग झालेलं आहे. आता डिपार्चर वगैरे झालेलं आहे. पहिल्या काळामध्ये Next station, Mountain View.
Please do not lean out on the running train. लोकल ट्रेनचे तिकीट मासिका होण्यासाठी हा आपला स्टेशनचा आरंभ झाले पट्ट्यामध्ये डोक्याड हे सगळे तुम्हाला जे जमिनीच्या वरती स्टेशन ब्रिजवरती तुम्हाला ते ट्रेन ब्रिजच्या वरती बघायला भेटेल Attention passengers. To avoid long queues, please download the Railway app on your mobile. Book local tickets and monthly. तर आता आपले ट्रेन ऑन टाइम चाललेले शकता कोणता डिले नाही कोणता ऑन टाइम आता आपले ट्रेन चाललेले ट्रेनचा पुढं तुम्हाला बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज जाण्यासाठी 2-2 मिनिटासाठी आपल्याला ट्रेन बघायला भेटणार इस्तेमाल करें To avoid long, please download Railway app on your mobile. तर मित्रांनो तर आता आपलं स्टेशन आरोहिंग होत आहे स्टेशन तुम्हाला माहीतच आहे रेल्वे स्टेशन तुम्हाला मॉर्निंगला येऊन तुम्हाला जर होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला मच्छीमारी वगैरे जर तुम्हाला होलसेल रिटेल प्राईसमध्ये जर घ्यायचा असला तर नक्कीच तुम्ही तेवढेला येऊन बघू शकताय तुम्हाला मोनोरेलसाठी तुम्हाला किती मोठा ब्रिज येईल अगला स्टेशन शिरडी सेवढे स्टेशन आता अराईव्ह होते मित्रांनो बघू शकतो सेवढीमध्ये असाल तर तुम्हाला माहीतच असेल इथं तुम्हाला होलसेल प्राईसमध्ये तुम्हाला तुम्ही मासेमारी वगैरे त्याचा धंदा वगैरे टाकायचा असेल तर आणि मॉर्निंगच्या टायमाला परचेस करा तर तुम्हाला ओढाला स्टेशनवरून तुम्हाला 2 लाईनी बघायला भेटणार ते अर्बन लाईन आणि तुम्हाला गोरेगावसाठी वाशी
वाशी, पनवेल, बँड्रा आणि गोरेगाव हे तुम्हाला ओढाला होऊन तुम्हाला 2 लाईनी बघायला भेटतात. बघू शकता आता जे पुढं ट्रेन आलेले तुम्ही बघू शकता जे पनवेलवरून ट्रेन आलेले तुम्हाला माहितीच आहे की ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणार. तर तुम्ही आपल्या वडिलाचा ब्लॉग नसेल बघितला तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक देणार, नक्की जाऊन त्याला चेकआउट करा. आणि जे पुढून जे ट्रेन आलेली आहे ती गोरेगावहून लाईन ट्रेन आलेली. तर बघू शकता एक गोरेगावहून आलेली ट्रेन. ट्रेन गोरेगावहून आलेली आहे. आता पाठीमागं तुम्हाला तिन्ही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तिन्ही लाईनच्या ट्रेन बघायला भेटणार. पनवेलला जाण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजला जाण्यासाठी आणि गोरेगावला जाण्यासाठी तिन्ही पण ट्रेन एकाच लाईनीत जातात. तर तुम्हाला मी सांगतो की आता आपली ट्रेन ती बँड्राला कोणत्या लाईनीत जाते. तर बँड्राला तुम्ही ती ट्रेन तिथून बँड्राहून ट्रेन येते, गोरेगावहून ट्रेन येते. तर ह्या लाईनीवर इथून खाली येते. जी पनवेलला लाईन जाते ते त्या साईडून जाते. तर तुम्हाला बँड्राला वरतून जायचं तर तुम्हाला बघू शकता इथून आता वरती क्रॉसिंग करायला तुम्हाला ट्रेन भेटणार. बघा क्रॉसिंगसाठी तुम्हाला पण पेट्रोल भेटणार. तो जब भी हो यात्रा का मतलब इस्तेमाल करें रेल. Attention passengers. To avoid long queues, please download the Rail One app on your mobile. तर तुम्हाला माहीतच मित्रांनो आता आपल्या वडाल्यामध्ये आपलं घर आहे. तर आपण नक्कीच वडाल्यामध्ये पण जाऊ. तुम्हाला जर जॉब बघायचं असेल तर तुम्हाला दाखवता आपलं घर कुठं आहे. तर आता आपल्याला रिटर्न यायचं परत. तर हे वरतून ब्रिजवरून तुम्हाला जी बँड्रा वरतून येणार आहे ट्रेन इथून तुम्हाला वरतून येणार आणि बँड्राला जाण्यासाठी इथून वरतून ट्रेन क्रॉस होणार. तर आपलं घर बघू शकता तर आता आपली ट्रेन अराविंग होत आहे सिटी बी नगर म्हणजे गुरु तेज बहादूर नगर. तर संध्याकाळचा टायमिंग होत आहे तसा क्राऊड वाढत चाललेला आहे. कारण की जॉबवर कामावर जाणारे लोक तुम्हाला बघू शकता ते जाण्यासाठी तुम्हाला घरी जाण्यासाठी ते गेले असतात आणि ट्रेनचा वेट करत असतात. तर तुम्हाला उलट्या साईडने असतात. तर बघू शकता मित्रांनो आता आपल्या गुरु तेज बहादूर बाजूला ट्रेन क्रॉसिंग झालेली आहे. ते तुम्हाला वाशीवरून आलेली. वाशीतून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ट्रेन असते. तर आपली ट्रेन पण आता वाशीला लास्ट हॉल्ट असणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आता आपण याला डिपोर्ट करतो. तर आपला आता स्टॉप आहे.
ट्रेन आले काटशरचे पनवेल लाईनला ट्रेन तर एक पनवेलवर सुटलेली ट्रेन आहे. कलवा काटशरची म्हणजे ती पनवेलला ट्रेन गेली. नक्की बघू शकता आपला आहे जुना भट्टीला. जर तुम्ही ऑब्झर्व केला असणार तर जुना भट्टीचा प्लॅटफॉर्म तुम्हाला क्रॉसिंग एरियामध्ये आहे. क्रॉसिंग एरियामध्ये का आहे माहिती आहे तुम्हाला, कारण की क्रॉसिंग एरियामध्ये जे पुढं दिसतं तुम्हाला तिथं क्रॉसिंग आहे, त्यामुळे तुम्हाला ट्रेनचा प्लॅटफॉर्म आहे तो मागं पुढं जगायला दिसणार नाही. इथं तुम्हाला जो कर्व शेपमध्ये दिसतोय त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॉसिंग आहे. ते क्रॉसिंगमुळे आपला प्लॅटफॉर्म पाठी पुढं आहे. तर भाई आता आपलं फायनली इम्पॉर्टंट स्टेशन म्हणजे तिथून तुम्हाला 2 लाईनी बघायला मिळणार. तिथून तुम्हाला अर्बन लाईन म्हणजे जे आता आपण चाललोय वाशी पनवेल लाईन अर्बन लाईन, आणि जे नेक्स्ट येणार दुसरा वाला तर ते म्हणजे सेंट्रल लाईन. तर मित्रांनो तर आपला फायनली इम्पॉर्टंट स्टेशन आलेले जे तिथं तुम्हाला 2 लाईनी बघायला भेटणार. तिथं तुम्हाला सेंटर लाईन आणि अर्बन लाईन दोन्ही लाईनी बघायला एकसाथ भेटणार तुम्हाला. बघू शकता मित्रांनो इथं तुम्हाला 2 साईडून तर आता आपण स्टेशन आता आपलं आपण इकडून रिपोर्ट करत आहोत. तर हे मुंबईमध्ये इम्पॉर्टंट स्टेशन आहे अर्बन आणि सेंट्रल लाईनसाठी. तुम्हाला इथं बघू शकतो तुम्हाला 2 लाईन आहे. तर इथून तुम्हाला पनवेलला जाण्यासाठी वाशीला जाण्यासाठी अर्बन लाईन आहे. सेंट्रल लाईन म्हणजे तुम्हाला कसारा कल्याण ठाणे जाण्यासाठी दुसरी लाईन आहे. वाशिम ट्रेन निघालेली आहे. तर ती तुम्हाला सानपाडा काळशेटची ट्रेन आहे. तर नक्कीच तुम्ही बघा ही सानपाडा काळशेटची ट्रेन ही वाशीवरून निघालेली आहे. वाशीवरून तुम्हाला जर डिपॉझिट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपले खाली ब्लॉग दिलेले आहे, नक्कीच त्याला व्हिजिट करा. तर बघू शकता आता आपण टिळकनगर स्टेशनला आहे. तुम्हाला इथून जर टिळकनगर टर्मिनस जायचं असेल तर 2 मिनटाच्या वॉकिंगवरून तुम्हाला टर्मिनल्स वगैरे भेटणार. टिळकनगर स्टेशन
उतरण्याचा डिसाईड केला आहे, कारण की आता आपण चेंबूरला आपला नेक्स्ट ब्लॉग आहे तो चेंबूरला शूट करणार आहोत. तर आपल्याकडे आता भरपूर वेळ आहे, टाईम आहे. तर आता आपण चेंबूरला उतरल्यानंतर आपण शूट करू, त्यानंतर आपण गोवंडीला जाणार. डिसाईड गोवंडीला जाऊ या चेंबूरला जाऊ. अगला स्टेशन चेंबूर. चेंबूरला जातो. चेंबूरचं मार्केट पण एक्सप्लोर करूया. तर आपण हा ब्लॉग आता चेंबूरहून कंटिन्यू करू. आपण चेंबूरला पण स्टॉप करणार. आता चेंबूरहून आपण नवीन दुसरा ब्लॉग स्टार्ट करू. तर हे ब्लॉग आपण चेंबूरला आता एंड करू. तर पॉज करू आता आपण. तर आता हे ब्लॉग आपण चेंबूरहून स्टॉप करत आहोत. तर चेंबूरला आपण नवीन ब्लॉग शूट करणार आहोत. तर हे ब्लॉग आता आपण इथे वेट करू. तर आता चेंबूरहून आपली ट्रेन डिपार्चर करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टू गोवंडी. आता आपण करणार आहोत डेस्टिनेशनला. तर बघू शकता मित्रांनो, तर आता आपलं गोवंडी स्टेशन अरायव्हिंग होत आहे. गोवंडी स्टेशनला आता फायनली आपण रिपोर्ट करणार आहोत. तर फायनली आता आपण गोवंडी स्टेशनला आपण रिपोर्ट केलेला आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टू गोवंडी हे तुम्हाला ट्रॅव्हल कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्ही. हे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी घेऊन आलेलो होतो. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टू तुम्हाला गोवंडीपर्यंत प्रवास तुम्हाला दाखवला मी. तर नेक्स्ट ब्लॉग बघायचा असेल तर आपण नेक्स्ट पुन्हा गोवंडी छत्रपती शिवाजी महाराज टू पनवेल ब्लॉग पूर्ण शूट करू. चला तर हे ब्लॉग आपण इथंच एंड करू. चला तर भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.